आणि आता इतरही राजकीय बातम्या पाहूयात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे येत्या 20 ते 24 जानेवारी या काळात दाओसचा दौरा करणार आहेत। दाओसमध्ये फडणवीस हे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये सहभागी होतील। 19 तारखेला पहाटे ते मुंबईतून रवाना होतील। सर्वाधिक परकीय गुंतवणूक आकर्षित करणारा आणि आकांक्षांनी परिपूर्ण अशा महाराष्ट्रात आणखी गुंतवणूक आणण्याच्या हेतूने त्यांचा हा दौरा आहे। यापूर्वी फडणवीस यांच्या पहिल्या कार्यकाळात 3 वेळा दाओसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये ते सहभागी झाले होते। औद्योगिक विकासात 5व्या क्रमांकावरून महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आला होता आणि आताही या दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भरगच्च कार्यक्रम असणार आहेत। दरम्यान दाओस दौऱ्याबाबत फडणवीसांनी नेमकी काय माहिती दिली आहे आपण पाहूयात। जगातले सगळे बिझनेस लीडर्स आणि पॉलिटिकल लीडर्स एकत्रित येतात। त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नेटवर्किंग होतं, विचारांचं आदानप्रदान होतं आणि मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंटचं देखील त्या ठिकाणी नेटवर्किंग होतं आणि त्या दृष्टीनेच मी त्या ठिकाणी चाललेलो आहे। अनेक महत्त्वाच्या बैठकी माझ्या ठरलेल्या आहेत, अनेक बिझनेस लीडरसोबत देखील ठरलेल्या आहेत, काही वर्ल्ड लीडरसोबत देखील ठरलेल्या आहेत। मला विश्वास आहे की चांगल्या प्रकारच्या इन्व्हेस्टमेंट अपॉर्च्युनिटीज त्या ठिकाणी मला दिसत आहेत। मोठ्या प्रमाणात गुंतवणूक महाराष्ट्रात आणण्यास आम्ही यशस्वी होऊ हा मला विश्वास आहे।